सरकारने शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे, परंतु त्यामध्ये अशी अट घालण्यात आली आहे की ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयापेक्षा अधिक कर्ज असेल, अशा शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल, तर त्यांना 2 लाख रुपयापेक्षा अधिकची जी रक्कम आहे ती एक रकमी भरावी लागेल। जर समजा एखाद्या शेतकऱ्यावर 3 लाख रुपये कर्ज असेल, तर त्याला कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आधी 1 लाख रुपये भरावे लागणार आहे। सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे। ही शेतकऱ्याची कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। सरकारने ही अट रद्द करावी आणि सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। त्यासाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आज त्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस आहे। दरम्यान 3ऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे। रोहित पवार यांचा बीपी आणि शुगर लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। रोहित पवार यांना सलाईन लावण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून तयारी सुरू आहे, परंतु त्यांनी सलाईन लावण्यास नकार दिला आहे। मंत्री गिरीश महाजन यांचा मला फोन आला आहे, ते 2 तासामध्ये इथे येत आहेत। घरच्यांची मी माफी मागतो, परंतु जोपर्यंत मंत्री इथे येत नाही आणि त्यांच्यासोबत माझी चर्चा होत नाही तोपर्यंत मी ORS घेणार नाही किंवा सलाईन पण लावणार नाही। सरकारचे प्रतिनिधी इथे आल्यावर त्यांच्याशी चर्चा करू, ते काही ठोस शब्द देतील असा मला विश्वास वाटतो, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि त्यांचा मुलगा देखील आंदोलनस्थळी आहेत। रोहित पवार यांचं कुटुंब भावूक झालं असून डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।